वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळ सीमेवरून अटक झाली आहे. गेल्या 9 दिवसांपासून तो फरार होता. पोलिसांची 7 पथकं त्याच्या मागावर होती. अखेर नेपाळमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेश चव्हाणच्या ताब्यात होतं. चव्हाण हा हगवणे कुटुंबाच्या अतिशय जवळचा आहे, त्यामुळे या प्रकरणातील त्याची अटक महत्त्वाची आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. वैष्णवीच्या कुटुंबाला त्यानं बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं होतं. वैष्णवी हगवणेनं 16 मे रोजी आत्महत्या केली. सासरच्यांच्या छळाला कंटाळून तिनं आयुष्य संपवलं. यानंतर वैष्णवीच्या पती सासू नंदेला अटक करण्यात आली. वैष्णवीचं बाळ हगवणे कुटुंबानं निलेश चव्हाणकडे दिलं होतं. याची माहिती मिळताच वैष्णवीचे काका आणि मामा चव्हाणच्या घरी गेले. त्यांनी बाळ ताब्यात देण्याची मागणी केली, तेव्हा निलेश चव्हाणनं त्यांना पिस्तूलचा धाक दाखवत धमकावलं. या प्रकरणी कसपटे कुटुंबानं चव्हाण विरोधात पोलीस तक्रार नोंदवली आहे. अटकेची कुणकुण लागताच निलेश चव्हाण फरार झाला. त्यानं पुण्यातून कार मार्गे दिल्ली गाठली. तिथून तो राजस्थानला गेला. मग त्यानं मध्य प्रदेश गाठलं. यानंतर तो उत्तर प्रदेशामार्गे नेपाळला गेला. निलेश चव्हाण देशाबाहेर जाऊ नये यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली होती. पण तरीही चव्हाण आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्यात यशस्वी ठरला. नेपाळच्या बहिरहवामधील एका लॉजमध्ये त्याचा मुक्काम होता. आणि अखेर बंदूकधारी निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसात गुन्हा दाखल आहे. तो 21 मे पासून फरार होता. अखेर 9 ते 10 दिवसानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलंय. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा राज्यातून नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांची 4 आणि पुणे पोलिसांची 3 अशी एकूण 7 पथकं निलेश चव्हाणच्या मागावर होती. पण तरीही त्यानं 9 दिवस पोलिसांना चकवा दिला. निलेश चव्हाण सातत्यानं त्याचं लोकेशन बदलत असल्यानं त्याचा माग काढणं पोलिसांना अवघड जात होतं. निलेश चव्हाण नेपाळला गेल्याची कुणकुण पोलिसांना लागली. यानंतर खबऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चव्हाणला अटक केली. पुणे सोडून फरार झाल्यानंतर निलेश चव्हाणनं एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्याचा ठाव ठिकाणा बदलला. तो मोबाईल किंवा अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरत नव्हता. पेटीएम, एटीएम, गुगल पे यांचाही वापर त्यानं टाळला. त्यामुळे त्याचा माग काढणं पोलिसांना अवघड जात होतं. पण अखेर खबऱ्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका लॉजमधून त्याच्या मुसक्या आवळल्या. पुण्याहून पुढे कर्जत, त्यानंतर मुंबई, दिल्ली, गोरखपूर, सोनवली, उत्तर प्रदेश, नेपाळमधील काठमांडू, परत बहिरवा, नेपाळ आणि परत सोनवली असा प्रवास निलेश चव्हाणनं फरार असताना केला. दुपारी 3च्या सुमारास निलेश चव्हाणच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मध्यरात्री 2 वाजता निलेश चव्हाणला विमानाने पुण्यात आणण्यात येणार आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातील सह आरोपी निलेश चव्हाण मध्यरात्री 2च्या सुमारास पुणे विमानतळावर येईल. त्यानंतर उद्या 31 मेला दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. निलेश चव्हाणवर पुण्यातील बावधन आणि वारजे या 2 पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. निलेश चव्हाणच्या अटकेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. उद्या या प्रकरणी सुनावणी होईल अशी शक्यता वर्तवली जातेय. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.